राज्यामध्ये दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत। त्यामध्ये पाळीव प्राण्यांना देखील वासनेचे शिकार बनवले जात आहेत। काही महिन्यांपूर्वी महाड तालुक्यामध्ये टेमघर येथे म्हशीच्या लहान वासरावर देखील अशाच प्रकारे लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती। आज त्याच घटनेची पुन्हा पुनरावृत्ती महाड तालुक्यातील पिंपळदरी मोरांडेवाडी येथे घडली आहे। मोरांडेवाडी येथील रहिवासी गंगाराम जाधव यांच्या गोठ्यातील गायीच्या 10 महिन्याच्या लहान वासरावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। एका परप्रांतीय कामगाराने हे लैंगिक अत्याचार केल्याचे समजते। बळीराम अनिलराम यादव वय वर्ष 50, मूळ राहणार ओरिसा, सध्या राहणार मोरांडेवाडी पिंपळदरी असे आरोपीचे नाव असून आरोपीला महाड MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले। घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन गायीच्या लहान वासराची वैद्यकीय तपासणी केली असून पोलिसांकडून पुढील पंचनामा प्रक्रिया सुरू आहे। गायीच्या लहान वासरावर नराधम परप्रांतीय याने लैंगिक अत्याचार करताना मालकाने पाहिले असता संबंधित आरोपीने गायीचा गोठा देखील जाळण्याचा प्रयत्न केलाय। महाड MIDC पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 326 ग सह प्राण्यांना कृतीने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11A 11B प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर सुर्वे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। मी घरातून आलो सकाळी 6 वाजता, तर माझ्या वाड्यामध्ये इथे हे भैया लोक होतात आणि ते तिथं नको ते कृत्य वासरावर करत होतात आणि त्याच्या पाय मी आलो वरडायला गेलो तर हे भाई पळाले। तसं काही दिसण्यात आलं नाही का, तर सकाळ अंधाराची वेळ होती आणि ती मला दिसण्यात आली नाही, त्याच्यामुळं हे जे भाई पळाले ते मला काही दिसण्यात आलं नाही। सकाळी मी ज्या वेळेला उठलो त्या वेळेला मी सकाळी उठून कामावरती गेलो आणि वडिलांना सकाळी उठवलं। कामावरती गेल्यानंतर वडील म्हणजे गोठ्यामध्ये आले, त्यावेळेला हे लोक वासराजवळ माझ्या अनैतिक कृत्य करत होते। ते पाहिल्यानंतर वडील ओरडायला लागले, त्यावेळेला ते पळाले दोघे तिघे जण काय होते ते। तर लोक होती काय ते ऍक्च्युली आहे ते परप्रांतीय इथे राहतात आपले इथे। कशासाठी काय कामासंदर्भात आले? ते रोडचं काम चालू आहे, त्या कामासंदर्भात तिथे राहतात। PDPL कंपनीतले। कोणाच्या घरामध्ये राहतात ते? समोर आपले ते अंकुश मोलसरे आहेत, पांडुरंग इंगले असं त्यांचं घर आहे, ते तिथे राहतात। बरं, वैद्यकीय अधिकारी वगैरे कोणी येऊन गेला? पंचनामा काय? येऊन पंचनामा नाही झालेला, येऊन गेले ते चेक म्हणजे वैद्यकीय तपासणी वगैरे झालेली आहे सगळं। साहेब, मी प्रताप मनोहर म्हस्के या मोरांडे गावचा ग्रामस्थ। साहेब, अतिशय सकाळी जे कृत्य झालेलं आहे, जी घटना झालेली आहे अतिशय निंदनीय आहे आणि आज या अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, जे रोहिंगे बांगलादेशी किंवा परप्रांतीय लोंढे महाराष्ट्रात येऊ घातले आहेत, ते कुठेतरी थांबले पाहिजेत। अतिशय आज या गंगाराम जाधव या सामान्य शेतकरी कुटुंबातले गृहस्थ, आज त्यांचा उदरनिर्वाह केवळ त्या गायीच्या दुधावर अवलंबून आहे। कुठलेही नोकरीधंदा काही सोर्स नसताना आज त्या गायीच्या दुधावर त्याचा उदरनिर्वाह चालू असताना आज या परप्रांतीय जे आज पांडुरंग इंगले, अंकुश मालुसरे यांच्या रूम मध्ये ते आज वर्ष दीड वर्ष राहत आहेत। आम्ही वेळोवेळी त्या भैया लोकांना, सर्वांना, परप्रांतीयांना आम्ही ग्रामस्थ नात्याने वेळोवेळी ताकीद दिलेली आहे। त्यांचं वागणं, त्यांचं राहणं हे अतिशय थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं वाटत होतं, तरी पण त्या कंपनीने, त्या रूम मालकाने त्या पद्धतीची काही काळजी घेतलेली नाही आणि आज हा प्रसंग या गंगाराम जाधव या शेतकरी कुटुंबावर आलेला आहे। आज पाहता या वाड्यामध्ये जी आज गोमाता आहे, अतिशय त्या वासराची अवस्था, 11 महिन्याच्या वासराची अवस्था एवढी खराब आहे की तिच्या नाकातोंडातून आज रक्त येत आहे। साहेब, आपण हिंदू धर्मामध्ये वावरत असताना, हिंदू धर्मामध्ये ज्या काही समाज या सर्व गोष्टी वावरत असताना, सर्व गोष्टी करत असताना, त्याच्यामध्ये आज आपली जर माता, आपली आई बहीण जशी जी एक गोमाता ही आपली माताच समजतो आपण, आणि या हिंदू धर्मामध्ये हे सर्व गोमातेला चांगलं स्थान असताना पोलिसांकडे काय मागणी केली? पोलिसांनी, आमची ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे की आज झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे। जे कोण आरोपी आहेत, ज्या आरोपींना ही कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। एकही परप्रांतीय इथे ना ह्या इलाक्यामध्ये दिसले नाही पाहिजेत, अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे। शिवसत्ता टाइम्स साठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।